हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. तर कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. उठली लवकर मी, आंघोळीला पाणी तापवलं, पटकन आंघोळ वगैरे करून घेतली आणि डायरेक्ट लागली स्वयंपाकाला. तर मी माझा संसार सुखाचाच करत आहे आणि एकदम परफेक्ट करत आहे. त्यामुळे बाकीच्यांनी लुडबुड करू नका, कारण मला लाज वाटते तुमच्यासारख्या लोकांची, ज्यांना आईवडील असताना सुद्धा तुम्हाला संस्कार नाही आहेत. आणि मला आईवडील नसताना सुद्धा मला कोणीच काही शिकवलं नाही. संसार कसा करायचा हे मला परफेक्ट जमतंय, ठीक आहे. त्यामुळे तुमचं ज्ञान तुमच्यापाशी ठेवा, फालतू कमेंट करू नका. तुम्हाला जर बघवत नसेल तर व्हिडिओ बघू नका. या पलीकडे मी काहीच बोलू शकत नाही. एका ताईने कमेंट केली होती, करिश्मा तू आधी जसे तुझे करिश्मा ऑफिशियल चॅनलवर व्हिडिओ बनवायची, सकाळी उठल्यापासून, आंघोळ झाल्यापासून, देवपूजा झाल्यापासून तू सगळं दाखवायची, त्या पद्धतीने तू तुझे डेली रुटीन चालू कर आणि आम्हाला चांगलं चांगलं सांग. चांगले व्हिडिओ बघायला आवडतील. वाईट कमेंट करणाऱ्यांना उत्तर देऊ नको. तर मला असं वाटतं का वाईट कमेंट करणाऱ्यांना तिथले तिथं उत्तरं दिले तर जरा लायकीत राहतात, नाही तर ते त्यांची लायकी विसरून काही कमेंट करत बसतात. त्यामुळे मी उत्तर देत असते. तर ठीक आहे, मी प्रयत्न करील इग्नोर करण्याचे, पण कसं आहे ना, एक लिमिट असते प्रत्येक गोष्ट इग्नोर करण्याची. मी भरपूर लोकांना इग्नोर करते, असं समजते की यांची लायकीच नाही आहे यांना उत्तरं देत बसायला. कारण हे जर चांगले असते तर असल्या वाईट कमेंट केलेच नसते. पण एखाद्याची कमेंट एवढी घाण असते ना की ते उत्तर द्यावंच लागतं. तर चला मग, आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. हा व्हिडिओ आहे बघा 1 मार्चचा. उठली मी, पटकन आंघोळ वगैरे करून आपलं आवरायला घेतलेलं आहे आणि इकडं मस्त गाणे वगैरे लावून दिले. मी कोणाचं टेन्शन घेत नाही, कोणाचा विचार करत नाही. आपलं काम भलं आणि आपण भलं. पण लोक जाणून खेटायला येतात. मग खेटायला आल्यावर यांना, तुम्हाला माहिती, सीधी बात नो बकवास. तर इकडं मी भाजी करत होती आणि ते पण लवकरच उठतात. आता लवकर उठायची सवय लावली आहे मी पण उठते लवकर, ते पण उठतात. आवरत्या गप्पा चालतात आमच्या. आणि ह्या यूट्यूबच्या लोकांबद्दल आमची काही चर्चा चालत नाही बरं का. त्यामुळे आमचे नावं उगं घेऊ नका, आम्हाला नावं काही ठेवू नका. तुम्ही तुमचा संसार करा. तुम्हाला तुमचे संसार करायची अक्कल नसेल ना तर दुसऱ्यांच्या संसारामध्ये लुडबुड करायची गरज नाही आहे. आणि ज्या बायका म्हणतात ना आम्ही कशाला तुझ्यावर जोडू, आम्ही कशाला जोडू, तर मी म्हणते तुमचं पहिलं लग्न असेल, तुमचं पहिलं लग्न असूनसुद्धा तुम्हाला संसार करायची अक्कल नाही. आणि माझं दुसरं असूनसुद्धा एवढं थाटात एवढं चांगलं करून दाखवते ना, म्हणून जळता आणि वरून म्हणता की आम्ही जळत नाही. अरे थू आहे तुमच्या जिंदगीवर. लाजा वाटू द्या जरा, लाजा. तुम्हाला काय करायचं आहे? माझा नवरा मला हॉटेलमध्ये नेऊ, मला काही गिफ्ट देऊ नको देऊ, घरामध्ये काय आणू नको आणू, किंवा आम्ही कसे वागू, काय करू, आम्ही आमचे लेकरं कसे सांभाळू, तुम्ही तुमच्या घरामध्ये लक्ष द्या ना. कशाला एवढं पंचायती लागते तुम्हाला? लय लाजा सोडल्यात बाबा लोकांनी. काय कमेंट करत सुटतील सांगताच येत नाही. तर मस्त इकडे चपाती भाजी करून घेतली. नवरा म्हणतो मला तुझ्यावर विश्वास आहे ना, तुझा माझ्यावर विश्वास असू दे, मी शेवटपर्यंत काही तुझी साथ सोडणार नाही. हे कितीही भुकले, कितीही वाईट बोलले, त्यांना कॅमेरा पुढं बोलता येत नाही एवढं दळदळ, ते शिकतील हळूहळू. पण मला बोलताना ते नेहमी बोलत असतात की मी तुला नवसाने मागितलेली आहे. मी विचार पण करू शकत नाही स्वप्नात की मला एवढं जीव लावणारी, एवढं प्रेम करणारी बायको भेटेल. कारण ते अनुभवत आहेत ना, त्यांना माहिती मी त्यांच्यासोबत कशी वागते, कशी नाही, जीव लावते का नाही लावत. आणि राहिली गोष्ट माझ्या मुलाची, तर तुम्ही मला ज्ञान शिकवू नका. तुम्ही तुमचे मुलं सांभाळा. लई शहाणपणा येत असेल ना तुम्हाला तर तुम्ही व्हिडिओ बनवा आणि दाखवा तुम्ही तुमचे मुलं कसे सांभाळता, ठीक आहे. आता कोणीतरी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा कमेंट केली होती की पोहे वगैरे केले म्हणे, पोरासाठी ठेवले नाही, पोरगा झोपला राहिला आणि पोहे दोघांनी खाऊन घेतले. तर अनपड बायकांनो, बावळटांनो, समोर या, तुमच्या तोंडात चप्पल हाणते. तुम्ही आई म्हणण्याच्या लायकीचे नाहीत. बाई नावाला कलंक आहात, आई नावाला बी कलंक आहात. जगातली असली कुठलीच आई असं बोलू शकत नाही की खरंच जी स्त्री आई असेल ना ती तर अजिबात असं बोलू शकत नाही. कारण प्रत्येक आईला आपल्या लेकराची काळजी असते. माझ्या मुलाला पोहे आवडत नाही. बावळट बायकांनो ऐकून घ्या. माझ्या मुलाला पोहे आवडत नाही, वांग्याची भाजी आवडत नाही, कोरड्या भाज्या आवडत नाही. आणि आईला माहिती असते पोरांची आवड निवड, ठीक आहे. त्याला जे आवडते ते बनवून देते. आम्ही आमच्या घरामध्ये खाऊन पिऊन सुखी आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये लक्ष द्या, एवढंच सांगणार. तर मयंक झोपला होता, मयंकसाठी पोहे ठेवले नाही. त्याचं कारण हे की त्याला पोहे आवडतच नाही. तर काय संबंध? मग मी स्वयंपाक केलाच होता ना, आम्ही जेवण करतोच ना, आता त्या प्रत्येक गोष्टच दाखवायची का? आणि सगळं काही कॅमेरामध्ये दिसते तेवढं तुम्ही बघताय, ठीक आहे. आणि ज्या गोष्टी आम्ही कॅमेऱ्यात दाखवत नाही, आम्ही बाहेर जाऊन फिरून येतो, खाऊन येतो. आता सगळ्या गोष्टीचे मी व्हिडिओ नाही शूट करत. माझ्याकडून जेवढे पॉसिबल होतात ना तेवढे व्हिडिओ शूट करण्याचे मी प्रयत्न करते. बाकी जे माझी यूट्यूब फॅमिली आहे ते मला समजून घेतेच. त्यामुळे मला लोकांना स्पष्टीकरण देण्याची गरज नाही आहे. कारण जेवढं स्पष्टीकरण दिलं ना तेवढं लोक डोक्यावर बसतात. ते म्हणतात नाही का, स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. ते एवढ्या तर नालायक बायका आहेत आणि काय यांना उत्तरं देत बसायचं. कोण म्हणते पहिलं, कोण म्हणते दुसरे, कोण म्हणते तिसरे. तुम्हाला काय करायचं, कोणाचं 10वं असू द्या,
तुम्ही नवरा गेल्यानंतर जे लपडे करता ते योग्य वाटते का तुम्हाला? एखादी बाई संसार करते ते योग्य वाटत नाही का? अरे काय फालतू बायांनो, काय कमेंट करता? लाजा सोडलाय, लाजा तुम्ही कमेंट करण्यासाठी. अजिबात कमेंट करायचं नाही. जे लोक म्हणतात ना आम्ही कमेंट करतो, आम्ही व्हिडिओ बघतो म्हणून तुझं घर चालतं, अरे थू, लाजा वाटू द्या जरा. चांगले लोक पण आहेत जगामध्ये. तर इकडं मस्त आलू मटरची भाजी केलेली आहे, चपात्या झालेल्या आहेत. तर तुमच्या वाईट कमेंट केल्याने माझं घर चालत नाही बरं का. माझं घर चालवायला माझा नवरा खंबीर आहे. इकडे मयंक झोपलेला आहे, बघून घ्या. आणि त्यानंतर मग मी इकडं नवऱ्यासाठी चहा ठेवला आहे. चहाची सवय लावलेली नवऱ्याला. आता सगळेजण म्हणत होते चहाची सवय नको लावू, उलट लोक चहा सोडायचं बघतात. पण कसं आहे, चहाशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. आजही मारायचं आहे आणि उद्याही मारायचं आहे, त्यामुळं मी चहा तर पिते बाबा. तर आता तरी असं वाटतंय मला, एवढं ज्ञान दिल्यानंतर आता तरी गप बसणार ना. जर लईच बेसरम असणार ना तुम्ही तर कमेंट करत सुटणार, कारण मला फालतू लोकांच्या कमेंटची गरज नाही आहे. चांगले लोक पण आहेत कमेंट करणारे, आणि चांगल्या लोकांच्या व्ह्यूवर सुद्धा पेमेंट येतं. आणि राहिली गोष्ट, आम्ही करतो म्हणून पेमेंट येतं. तर इकडे मस्त गाणे लावून दिले, नवऱ्याला मस्त नाश्ता बनवून दिला, अंड्याची पोळी. आणि म्हणलं पोळीसोबत ती खाऊन घ्या आणि चहा वगैरे पिऊन घ्या. एकदा नाश्ता झाला, टिफिन तर तयार झालेलाच आहे, आणि मग कामावर जा. तर हे लोक काय काय कमेंट करत राहतात आणि यांना वाटतं की आमच्यामुळे तुला पेमेंट भेटतं. तर जे वाईट कमेंट करतात ना त्या बावळट बायकांनी ऐकून घ्या. तुमचा काय बाप किंवा तुमचा आजा बसला नाही आहे तिकडं फॉरेनमध्ये मला पेमेंट द्यायला, ठीक आहे. जेव्हा मी काम करते, जेव्हा मी व्हिडिओ काढते, जेव्हा मी एडिटिंग करते, ते पोस्ट करते, जेव्हा चांगले लोक बघतात, कमेंट करतात, तेव्हा मला यूट्यूब पेमेंट देतो. मी जर यूट्यूबला म्हणले मी काहीच करत नाही, तू पेमेंट दे बाबा, तर तो काही तुमचा सासरा का तुमचा बाप नाही आहे मला पेमेंट द्यायला. त्यामुळं जरा विचार करून कमेंट करत जा. तुम्ही नाही बघितले, वाईट कमेंट नाही बी केले तरी माझं यूट्यूब चॅनल चालणारच आहे आणि मला पेमेंट येणारच आहे. त्यामुळे जरा लाईकीत राहून कमेंट करा, कारण जेवढी मी मेहनत करते ना, सोशल मीडियावर काम करते, त्याचं मला पेमेंट भेटतो ना की तुमच्या कमेंट केल्याचा. ओके, त्यामुळे जरा लाईकीत. मित्रांनो, चाललो आम्ही कामावर. ओ मेरे सोना तुम मेरे हो ना. चालले कामावर, चालले तुम्ही. बाय. मला चॉकलेट आणा, आईस्क्रीम आणा, बिस्कुट आणा. मित्रांनो चला कामावर, चला कामावर. दुनिया में रहना है तो काम कर प्यारे, हाथ जोड़ सबको सलाम कर प्यारे, वरना ये दुनिया जीने नहीं देंगी, खाने नहीं देंगी, पीने नहीं देंगी. दुनिया में रहना है तो काम कर प्यारे. तुम्ही जावा तुमच्या कामावर, आम्ही आमच्या कामं आवरतो. जास्त टेन्शन घेऊ नका माझं. आय लव यू, आय लव यू. दुनिया में रहना है तो काम कर प्यारे, हाथ जोड़ सबको सलाम कर प्यारे. काय पाहताय? दिसतंय का तिथं कोण? हां, कोण दिसतं? बाय बाय. मला चॉकलेट आणाव, आईस्क्रीम आणाव. आवरायचं चालू आहे, अजून काय आवरलेलं नाही आहे. तर तुम्हाला मी जे काल प्रोडक्ट घेऊन आणले ते दाखवते. ते ही चाळण लागते आम्हाला त्या बेसिंगमध्ये टाकायला. ते नुसतं कचरा हे होतोय त्याला. हे परत कोलगेट ब्रश ठेवायचं, आणि आमच्या काचेच्या वस्तूलाही झाल्या त्यामुळे हे काच साफ करायचं, क्लीनिंग ते काय म्हणते लिक्विड. आणि हे भांडे घासायला हे आणलेलं आहे बघा. याच्यामध्ये आपण भांडे घासायचं लिक्विड ठेवलं ना असं वापरू शकतो आपण. आणि इकडे हँडवॉश पण आहे, हँडवॉशसाठी पण ऑप्शन आहे. त्यानंतर आम्ही स्टोरेज बॅग आणलेले आहेत. हे खिळे आणलेले आहेत, जर आपल्याला काय खिळे नाही ठोकता येत मग बाथरूममध्ये ते हे लटकवायला. आणि हे अंग घासायची ही स्टोरेज बॅग, याच्यासाठी मी कपाटात ठेवायला, कपाटातलाही राडा झाला आहे त्यामुळं जरा याच्यात ठेवलं की जागा थोडी वाचती, त्यामुळे ही स्टोरेज बॅग आणली. त्यानंतर हे बाथरूममध्ये लटकवायचे साबणे बिमणी ठेवायला. त्यानंतर हे एक स्टोरेज बॅग आणलेली आहे. कशी वाटली मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. चला मग, आमचं अजून आवरलेलं नाही. मयंकची आंघोळ झाली, मयंकचं आवरलेलं आहे. आता आम्ही जेवण करतो. दोडक्याची भाजी, चपाती, हराळ अगं बाई, हराळ आवरायचे अजून. इकडं मशीनीत कपडे लावून दिलेत. 11 वेळेस पेन मारा चालू आहे, 10 मिनिटात होते ते.
चला मग करा कंटिन्यू. आता आवरतो आम्ही. हा राडा बी आवरायचा आहे इकडे. जेवण केलं मगाशी आणि झोपली होती मी. आता झोप उघडली. आता ते मशनीमधले कपडे काढून वाळत घालायचे. हा मयंक इकडं काय राडा खेळतोय बघा. हे असलं कसलं खेळणं आहे चिमट्यांचं. आता हे मंदिराचं म्हणत होते ना तुम्ही की मंदिर किचनमध्ये ठेवतं. अजिबात जागा नाही आहे किचनमध्ये, नाही बेडरूममध्ये ठेवायचं नसतं, हॉलमध्ये जागा नाही, कुठंच जागा नाही. आता इथंच ठेवावं लागेल, पर्याय नाही आहे. हा खोका विकावं लागेल. आता काय करायचं, नुसते खोकेच झाले घरामध्ये. अजून आवरलं नाही बाबा माझं. आवरीच करू परेशान आहे. नाही कोणती बाई लावायची, दमादमाने आवरायचं. 15 दिवस जाऊ द्या, काय करता, आवरायचंच आहे. आता कपडे वाळत घालते. कुत्रा लईच भुकतो बाबा. चला, कुत्रे असे भुकत राहतात, लक्ष नाही द्यायचं. समजणेवाले को इशारा कापी. फरची पुसावं म्हणलं तर हे असलं पोछा आणलेला आहे. आता हे मला काही कळत नाही याचं. मी ते साधा पोछा वापरत होती. आता बघते कसं काही जोडायचं. फरची पुसायची आहे. बाकी आवरलेलं आहे सगळं. आता हे किचन ओट्यावरचं राडा धुवून काढायचं आहे. हे आता बघते, यूट्यूबवर बघून जोडते. दुसरं काय पर्याय. हॅलो, वेलकम बॅक. गुड इव्हिनिंग. आवरलं आता शिक माझं. आवरलं म्हणजे आता वरचेच कामं. बाकी तर काही सेटअप अजून हळूहळू लावायचा. तर कोणतरी म्हणत होता त्या गादीचे, त्या याचे बेडचे कवर काढायचे, गादीचे कवर काढायचे. ते कॅरी बॅग काढणार आहे. थांबा जरा, एक काम आवरायला लागली. बेडशीट टाक म्हणत होते. हे बेडशीट कसं वाटलं आहे सांगा. टाकलं होतं, व्हिडिओ पूर्ण बघत जा, व्हिडिओमध्ये माहिती होते. तसं नको करू. त्यानंतर बघा, झाडून पुसून काढलेलं आहे. सगळे भांडे घासले, किचन ओटा वगैरे साफ केला आहे. सगळं आवरलं आहे. अजून हे तरी व्यवस्थित नाही आवरलं. काय कुठं पडलेलं आहे. हे बघा, अजून हे डबे घासून काढायचे सगळे. कोणतरी म्हणत होतं सगळे जुने भांडे टाकून दे, ठेवून दे, नवीन वापर. कारण सगळ्या गोष्टी नवीन घेतलेल्या आहेत, सगळ्या वस्तू नवीन घेतल्या आहेत, तर भांडे बी नवीन वापर. तर ठीक आहे, आपण प्रयत्न करू. अजून काही सांगू शकत नाही मी. त्यानंतर इतर रॅकमध्ये भांडे लावून दिलेत. इथलं आवरलं. त्यानंतर इकडचं सगळं आवरलेलं आहे. संध्याकाळ झाली आता. हे बघा, ते खोका टाकून द्यायचं आहे आणि देवं लावायचे. देवं आता उद्या लावेल, उद्या पौर्णिमा पण आहे. तर आवरलं हे सगळं बघा. आता मिस्टर येतील, टाईम झाला आहे त्यांचा यायचा. तर चला मग आता स्वयंपाक करायचा आहे. मला म्हटले नॉनव्हेज आणतो, मला नॉनव्हेज बनवून दे. म्हटलं आणा मग, काय हो नाही, आता त्यांना खायचं आहे म्हणल्यावर काय करायचं. चला आता डोकं विचारते. आवरले मग माझे कामं सगळे. आता बाकीचं पलंगातलं याचं हे सगळं पसारा आवरायचं आहे. कपाटातलं ते करा तुम्ही कंटिन्यू. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, गुड इव्हिनिंग, वेलकम बॅक. बोला. आता तुम्ही कामावून थकून आले, म्हणलं चहा करावा. तुम्ही चहा पित नाही. तुम्ही मला म्हणता मी तुला चहा बनवून देतो. तेच म्हणले मला, मी चहा बनवून देतो, तुला आराम कर, लई थकली असशील सगळे कामं करून. तुम्ही म्हणले का नाही? म्हणले ना? म्हणले. वाईट कमेंट करणाऱ्यांना एवढं झापलंय ना. आता जरी वाईट कमेंट आले तर असं समजायचं डायरेक्ट की एका बापाची औलाद नाहीत हे लोक. यांना बोलून पार वैताग आला. किती प्रेमाने समजावा. डोक्यावर बसतात, डोक्यावर आपण इग्नोर केलं की. तर आमच्या नवरा बायकोची कॉमेडी चालू असते की आम्ही काही बी बोलून. तुम्ही तुमच्या घरामध्ये लक्ष द्या ना. मी माझ्या नवऱ्याला तिकडं काम सांगेन, नाही तर काही बी. हे मला म्हणले मी चहा बनवून देतो, तुलाही थकली असेल, आराम कर. आणि चहामध्ये काय टाकतात म्हणे. चहामध्ये काय टाकतात म्हणे सांगा आता. चहामध्ये लाल तिखट, हळद, मीठ, अद्रक, लसूण. गांजा टाकायचं 1 किलो भरून. काय बी कसं बोलता, काय बी कसं बोलता. चला मी चहा शिकवते तुम्हाला. काय नको मला शिकवायला. का हो? जमतं मला सगळं. चला मग आता करूनच दाखवा मला. आता तुमच्या हातात चहाच प्यायचे मला. चला 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 हो, चला ना. चहा मला तुमच्या हातचा चहा प्यायचा आहे. तुमच्या हातचा चहा प्यायचा आहे. त्या डब्यात चपाती 1 काढ. या मित्रांनो जेवण करा. 1 प्लेट आण.
या मित्रांनो जेवण करायला. जेवण करतोय आम्ही बुक्कीट टेंगुळ. तसं नसतं खायचं. कांदा फोडला बुक्कीत. त्यांना स्पेशल जेवण करायचं होतं. काय झालं? थांबा. हे एका बुक्कीत कसं कांदा फोडला तशी एक बुक्की आहे ना या वाईट कमेंट करणाऱ्यांच्या नाकावर मारावं लागते तेव्हा शांत बसतील. हे अक्कलच येत नाही यांना सांगू. मग मी जाणून या लोकांसाठी असे व्हिडिओ काढते. नवऱ्याला कामच सांगते, हिच्या जवळ गाडी आहे तरी कामच सांगते. अरे या जेवण करायला. चला मित्रांनो, नॉनव्हेज केलेला आहे आज नवऱ्याच्या पसंतचं. तर फ्रेंड्स, हे सगळे व्हिडिओ तुम्हाला पेंडिंग बघायला भेटते. हा व्हिडिओ 1 मार्चचा आहे. इथून पुढं तुम्हाला सगळे डेली रुटीन बघायला भेटतील. लग्नाचेही व्हिडिओ येतील तर वेट करा जरासा. स्टेप बाय स्टेप मी सगळे व्हिडिओ टाकत आहे कारण व्हिडिओ ऑलरेडी भरपूर शूट करून ठेवले तर मग विसरून जाईन मी कोणता व्हिडिओ कधीचा होता. त्यामुळे हे व्हिडिओ आधी टाकते. तर चांगल्या लोकांनीच कमेंट करा, वाईट लोकांची मला गरज नाही. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. इथून पुढं व्हिडिओ अर्धवट राहून गेला होता त्यामुळे हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करत आहे. मस्त आम्ही जेवण वगैरे केलो आणि असेच भुकत राहा. अजूनही तुम्हाला सांगून लाजा वाटल्या नसतील वाईट कमेंट करणाऱ्यांना तर असेच भुकत राहा. काय फरक पडत नाही बघा. कोणाच्या बोलल्याने काय आमचा संसार मोडणार नाही आहे. त्यामुळं भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.